इस्लामाबादचे नगराध्यक्ष दादासू पाटील यांनी कृपया पुढे येऊन बसावं. कौटुंबिक परिस्थिती गरिबीची, डोकीवर फक्त छत्र आणि उदरनिर्वाहासाठी मासे मारण्यासाठी 4 जाळी अशा या कुटुंबामध्ये 1 जानेवारी 1942 रोजी एक अपत्य जन्माला आलं. त्याच्या अपत्याचा जन्म 7व्या महिन्यात झालेला होता आणि त्यावेळी आईने भाकीत केलेलं होतं की माझा मुलगा हा सर्वसामान्य मुलासारखा नसणार आहे, तर तो निश्चितपणे काहीतरी आगळं वेगळं काम करेल असं त्या अडाणी आईला त्यावेळी आशा होती. आणि मग हा जो मुलगा 18 घरात दारिद्र्य, तरीही आपण जिल्हा परिषद शाळा नंबर 1 कोटभार इथं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर त्यांची शिक्षणातील प्रगती पाहता किंवा संगत पाहता वडिलांनी निर्णय घेतला की आता शाळा बंद, इथून पुढे शिक्षण बंद, कारण तुझी प्रगती माझ्या मनासारखी नाही. तुला आता आपल्या कापड दुकान आहे, त्या भागीदारीमध्ये आपण जे कापड दुकान घेतलेलं आहे त्यामध्ये तुला आता काम करावं लागेल. आपणना वाईट वाटलं, आईलाही वाईट वाटलं. आईनं मामांकडे धाव घेतली. मधुकर होई मामा माझे त्यावेळी अहमदनगरला होते. मामांनी पुढाकार घेतला आणि आपल्या बरोबर भाच्याला घेऊन गेले. 3-4 वर्ष तिथं गेले. तिथं गेल्यानंतर संगत चांगली मिळाली. सामान्य बुद्धिमत्ता असणारे माझे आप्पा, त्यांना संगत चांगली मिळाली आणि तिथं गेल्यानंतर त्यांना शिक्षणामध्ये प्रगती व्हायला लागली. 3-4 वर्ष तिथं राहिल्यानंतर परत आप्पा वाळव्याला आले. 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 11वी 12वी त्यांनी कोल्हापूरला केली. कोल्हापूरमध्ये 12वी पास झाले. त्यावेळेला दादांना मुलांना शिकवायचं होतं, दुसरं साधन नव्हतं. कापड दुकानात भागीदारी, त्यानंतर मासेमारी आणि धान्याचा व्यापार अशा ह्याच्यातून त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी अनेक व्यवसाय सुरू केले. 10वी 12वी नंतर त्यांना मधुकर होई, माझे मामा मधुकर होई यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना MBBS मिरज कॉलेज इथं ऍडमिशन मिळालं. तिथं शिक्षण ऍडमिशन मिळालं. परंतु ज्यावेळेला ऍडमिशन घेऊन आपण हॉस्टेलला राहण्यासाठी गेले त्यावेळेला तिथं गेल्यानंतर म्हणजे मुलांनी त्यांचा पेहराव पाहून खिल्ली उडवली. का तर त्यावेळेला त्यांचा जो पेहराव होता तो विजार आणि शर्ट, आणि तो पेहराव पाहून मुलांनी खिल्ली उडवली. आणि त्या MBBS कॉलेजमधला एकमेव विद्यार्थी असा होता की ज्यानं विजार आणि शर्ट घातलेला होता. आपण वाईट वाटलं. त्यावेळी वडिलांनी सांगितलं की बाळा, आपण इथं पेहराव करायला आलेलो नाही, आपण इथं शिक्षण घ्यायला आलेलो आहे, त्यामुळं तू त्या मनावरती घेऊ नको. आप्पा मनानं खंबीर झाले आणि शिक्षण घेत राहिले. हा शिक्षण घेत असताना माझे दुसरे बंधू विजय कुमार विठोबा भोई इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. गणित विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेलं होतं, तरीही म्हणजे विशेष कुशल बुद्धिमत्ता असताना सुद्धा इतका खर्च माझ्या दादांना पेलण्यासारखा नव्हता. त्यामुळे माझ्या भावाला इथंच शिक्षणाला विराम घ्यावा लागला आणि त्यांनी सॉमिल मध्ये ज्या वयात हातात पेन पाहिजे होता त्यावेळेला सॉमिल मध्ये काम करण्याचं त्यांच्यावरती वेळ आली आणि पेन कोवळ्या हातामध्ये पेन ऐवजी लाकडी ओंडके हातात आले. मोठ्या भावासाठी लहान भावानं केलेला हा त्याग होता. शिक्षण पूर्ण करत असताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करून माझ्या आप्पांनी शिक्षण घेतलं. आणि एक दिवस मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतंय की CPRला इंटर्नशिप करत असताना आप्पा हाफ डे असल्यामुळे शनिवारी घरी आले, दुपारी आले. त्यावेळेला माझी आई आणि मावशी दोघी जणी शेतामध्ये होत्या, काम करत होत्या. घरापासून जवळच असणाऱ्या मामांच्या शेतामध्ये काम करत होत्या. आप्पा आले आणि आईला सांगितलं की मावशी मला भूक लागली, मला वाढ. त्यावेळेला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. का तर बुट्टीमध्ये भाकरी नव्हती माझ्या आप्पांना खायला. इतकी वाईट परिस्थिती आमच्यावरती होती आणि अशा या परिस्थितीवरती मात करत करत शिक्षण घेतलं. आणि फक्त आप्पांनी एकच मनामध्ये ठरवलं की माझ्यावरती जी वेळ आली ती माझ्या भावंडावरती येऊ नये. आणि त्यांनी काय केलं, शिक्षणाची गंगा माझ्या घरापर्यंत यावी यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि सगळ्या भावंडांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं. आम्ही सर्व भावंडे जे आता जे तुमच्या समोर आमचं जे एकत्र कुटुंब दिसतंय किंवा सुसंस्कृत आणि शिक्षित असं कुटुंब दिसतंय, केवळ माझ्या आप्पांच्याच मुळे आणि माझ्या दादा काकांच्याच मुळे आम्ही इथं आहोत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा पाहता मला आता जे हे त्यांनी
केलेला त्याग, त्यांची सेवा आणि त्यांचं कष्ट खऱ्या अर्थानं आज ब्रह्मचैतन्य पतसंस्था यांनी जो आज आयोजन केलंय आणि परमपूज्य आदरणीय काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते माझ्या भावाचा सत्कार व्हावा, हे आमच्या भोई कुटुंब किंवा भोई समाजामध्ये सुवर्णाक्षरात लिहिला जावा असा हा इतिहास आमच्यासाठी घडलेला आहे. आणि हे कार्य घडवून आणण्याचं काम या ज्या दोन्ही पतसंस्था आहेत त्यांनी घडवून आणलं, याबद्दल आमचं भोई कुटुंब खरोखर